आणखी एक मोठी मॅच सुरू झाली आहे. पहिलाच बॉल इथे टाकला गेला आणि पहिल्या बॉलवर रन आली आहे एक. NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि त्यांच्या विरोधात संघ आहे आलमबाई पठाण बारजे. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगला. मॅचच्या दिशेने जाऊया. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बॉलर तयार विक्रांत चव्हाण. लेग कटर होता विथ टर्न खेळलाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कडकडीत प्रहार केलाय. चौकार. नाणेफेकीचा कौल जिंकला NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि त्यानंतर आकाश शिंदारे यांनी निर्णय घेतला. येस, आम्ही गोलंदाजी करतोय आणि आता पहिल्या षटकामध्ये चौकार आलाय. पुन्हा कटरचा वापर. पुण्यातून बॉल वळवलाय. स्ट्रॉंग अपील. अपील मध्ये उत्साह आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने अपील केले जाते आणि येस, आता मुख्य पंचांनी सांगितलंय ओ युटी आउट. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का इथे बसतोय आलमभाई पठाण वारजे टीमला. कॉट बिहाइंडच्या रूपाने हा फलंदाज इथे बाद झालाय. अक्षय बोडरे हा फलंदाज इथे स्ट्रायकिंग एंडला होता आणि त्याच्या विरोधामध्ये विक्रांत चव्हाणनी अपील केलं. ते अपील उंचावून धरले आणि आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जाणार नाहीये कारण ऑनफिल्ड पंचांनी निर्णय दिलाय. फलंदाज इथे बाद आहे. पहिला मोठा धक्का बसतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 5 धावा. पहिला धक्का इथे लागलाय. 5-1 अक्षय बोडरे एक मातब्बर खेळाडू. फिरकी इथे दाखवली विक्रांत चव्हाण आणि त्या फिरकीमध्ये अडकलाय. चौकाराचं उत्तर ते दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली. त्यामुळे आत्मविश्वास थोडासा वाढला असते पण दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर श्रीकांत खुने म्हणजे श्री खुने इथे मैदानात दाखल झालाय. एक चांगला ऑलराऊंडर. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. विक्रांत तयार. पुन्हा एकदा कटर होता विथ टर्न. उडवला एक्स्ट्रा कव्हरला. डीपला फिल्डर नाही आहे. आउटफील्ड फास्ट आणि आता पहिल्याच बॉलवर डगआउट मधून सेट होऊन आलाय. चौकार वसूल केलाय. 4 धावा. पहिलाच बॉल फेस करत होता. लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न ते केला गेला. जसा बॉल टर्न झाला विथ टर्न बॉलला दिशा दिली. वळवला बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईट इश लॉंग ऑफ मधून बॉल पाठवला गेला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या 9. एक गडी बाद. विक्रांतवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले चालू आणि पॉवर प्लेचा वापर केला जातोय. पुन्हा कटर विथ टर्न. बॉलला फक्त दिशा दिली आहे. पॉइंट मधून बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल. बसून तिथून काढा. येस, थँक्यू. ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्यासाठी. त्यामुळे आम्ही दिलेल्या सूचनेचं पालन करा. आपण सुज्ञ प्रेक्षक आहात.
विनंती आहे गाड्या तिथे लावू नका. लो फुलटॉस होता, सरळ खेळला व्ही शेप मध्ये, कॉपी बुक स्टाईलने ड्राईव्ह दाखवल्याने आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार, नेत्रदीपक फटका. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर नेहमीच आपण मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, परंतु क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रेमात पाडणारा फटका म्हणजेच काय तर ड्राईव्ह, आणि ते स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. कॉपी बुक फटका होता, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार इथे ऍड होईल. धावसंख्या आता 15 वर पोहोचली. 15 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट दिलाय. वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. ती चांगली आणि आश्वासक सुरुवात इथे करून दिली गेली आलमभाई पठाण वारजे टीमसाठी. अक्षय बोटरे आज लवकर बाद झाला, पण तो श्री खुणेने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि तेवढीच चांगली साथ इथे मिळते. दुसऱ्या षटकासाली बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार होईल फार एंड कडून. राहुल सातव मिस्टर पीपीएल, मागच्या मॅचचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम वाघोली. वाघोलीला बिलॉंग करतो हा खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्यात. मिस्टर कन्सिस्टंट म्हणायला हरकत नाहीये. सातत्याने खेळतोय, सातत्यपूर्वक कामगिरी याच्याकडून पाहायला मिळते आणि तो गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्रायकिंग एंडला आदित्य जाधव, लेफ्ट हँडर फलंदाज, 20 फुटक, पण तो आज थोडासा शांत आहे. पहिला बॉल खेळेल. पहिला बॉल कव्हर्स मध्ये, फटका हवेत आहे आणि तिथे पहा इथे झेल टिपला आहे. येस, फलंदाज होईल इथे बाद. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. विकेटचं पतन, दुसरा धक्का बसतोय. राहुल सातवच्या खात्यामध्ये विकेट. राहुल सातव आणि विकेट हे समीकरण बनलंय. आज खराडी चषक मध्ये खेळत असताना त्याने नक्कीच प्रभावित केलं. मागच्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिला. या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी तो दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवर त्याने आदित्य जाधवला बाद केलंय. यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. आपण पाहतोय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा खराडी चषक 2025. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय श्री पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड. मागच्या मॅच मध्ये त्यांनी देखील आपला खेळ दाखवला. खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली. क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर भरपूर प्रेम करतात, स्वतः जातीने उपस्थित असतात आणि प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष असतं, दक्ष असतात आणि त्यांच्याच माध्यमातून हा संपूर्ण आपण पाहतोय 16 क्रिकेटचा 16 खराडी चषक. गोलंदाज तयार. और पिच बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टार्गेट करू पाहत होता, पण तो गती थोडीशी वाढवली होती आणि शरीराचा वेध घेतलाय. अभि पळसकर मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल त्याच्या विरोधात बीट करणारा. व्हेरिएशन इथे चांगलं, गती आणि नियंत्रण पाहायला मिळालं. मिश्रण चांगलं केलंय. चेंडूवाला निर्धाव. धावसंख्या 15, 2 गडी बाद. लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय. डिपेक्सचा कव्हरला फिल्डर आहे. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय फिल्डरच्या दिशेने. रन मिळेल फक्त एक. एकेरीवर थांबतोय. एकापेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीतली म्हण आपण ऐकली आहे, पण इथून धावांचा पाऊस गरजेचा आहे कारण इथे मॅच महत्वाची आहे. आता स्ट्रायकिंग एंडला श्री पोहोचलाय. धावसंख्या 16, 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कनेक्शन नाहीये. फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल चालले विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल येते डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल. तो दबाव रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी जोखीम घ्यावी लागेल, पण सध्या धावफलक स्थिर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळलाय, बॉल खाली राहिलाय. व्हेरिएशन मी मगाशी उल्लेख केला. मिश्रण खूप चांगलं करतो हा खेळाडू. खूप चांगला गोलंदाज म्हणून तो सध्या प्रसिद्ध झालाय आणि ज्या पद्धतीचे चेंडू त्याने टाकलेत, संधी दिली जात नाही, पण तो श्रीकांत खुने देखील मातब्बर फलंदाज आहे. पुन्हा गती कमी केली. व्हेरिएशन, टप्पापर्यंत बॉल थोडासा राईज झाला. हाय हॅलो गुड इव्हनिंग असं बोलला असेल हा बॉल आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. पाय चाललेले नाही आहेत, पदल आलित्य नव्हतं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं प्रॉपर नाहीये. दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय पहिल्या डाव मध्ये.
फलंदाजी करत असताना आलमभाई पठाण वारजे संघाची धावसंख्या आहे 16 धावा 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. फिरोज आलाय. फिरोज शेख. छोटा पॅकेट बडा धमाका. अल्पावधीमध्ये आपल्या गोलंदाजीच्या कामगिरीवर ज्या खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवल्या, देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या गोलंदाजीचा जोर दाखवून दिला, तो इथे दाखल झालाय. लेफ्ट हँड सीमर खूप चांगले चेंडू वळवतो हा देखील. आणि त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग गेला खेळत असताना अभि पळसकर. हे बॅटल इथे रंगेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. त्यामुळे चांगलं खेळायचंय. सर्वोत्तम खेळ इथे द्यायचं आहे, कारण ही स्पर्धा सर्वोत्तम आहे. दुचाकी मैदानात आणू नका. दुचाकीवाले मित्र, आपण दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था दिलेली आहे, तिकडे पार्क करा आणि लाईट देखील बंद करा. तुमच्या दुचाकीचा लाईट बंद करा. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला लॉब केलाय. चांगले टायमिंग आणि आता बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट 6. बुलंदी षटकार होता. बॉल थोडासा पुढे टाकला. ओव्हर पिच बॉल पाहिलं, डोळे थोडेसे विस्फारले आणि त्यानंतर तुटून पडला. बॉटमॅनचा वापर खूप चांगला. बॅकलिपला मॅनेज केला आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. स्वागत केलं इथे गोलंदाज फिरोज शेखचं. यावेळेला चांगला लेग कटर टाकलाय. अप्पर कट खेळायचा होता. डीप गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तिथे रन मिळेल फक्त 1. मागच्या बॉलच्या तुलनेत हा बॉल चांगला टर्न केला. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. ऑन दी टोज अप्पर कटचा फटका गलीमध्ये पाठवला. बॉल सिंगल घेतली. स्ट्राइक रोटेट होते, हे देखील गरजेचं. धावसंख्या 23. भन्नाट वेग, भन्नाट वेग. वाईड यॉर्कर बॅट फिरवायच्या आधी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये होता. रफ्तार से गिरफ्तार. वेगाने इथे बॉल टाकला. बॅट फिरवायच्या आधी चेंडू निघून गेलाय. इथे हात चालत नाहीयेत, पाय चालवले जात आहेत, परंतु हात चालणं गरजेचं आहे. डॉट बॉल 23 धावा धाव फलकावर. पुन्हा कटरचा वापर. दुंडो दुंडो रे साजना. नजर नाहीये बॉलवर. इथे देखील खेळायचं होता. वॉशीला बॉल गेला काशीला, असं चित्र पाहायला मिळालं. लेग कटरचा वापर सातत्याने केला जातोय. अगेन्स्ट द टर्न खेळत असताना संघर्ष करतोय आश्री खुने, परंतु त्याला आता धावसंख्या खुणावेल का? अनेक मैदानं गाजवली आहेत या खेळाडूने, परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय. आत्मविश्वास आहे या खेळाडूकडे, परंतु स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. फुल टॉस होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल तिथे पोहोचला. एकदा घेतली स्ट्राइक, रोटेट केली. आता तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. चेंडूची उंची पाहिली जाईल. आता तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये टीव्ही अंपायर या बॉलची कहाणी पाहतील, कारण उंची होती या बॉलवर. कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल असेल तर इथे संधी मिळेल. ऑनफील्ड ऑफिशियल्सने हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे पाठवला गेलाय. फिरोजचा हा बॉल जर नो बॉल असेल तर इथे फ्री हिटची संधी असणार आहे. जर उंची खाली असेल तर हा बॉल वर फक्त एकच धाव मिळेल, पण आता तिसरे पंच पडताळणी करतील. चाचपणी होईल संपूर्ण या बॉलची. कशा पद्धतीने बॉल टाकला गेला. तर तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला. हा बॉल आहे नो बॉल. बिमर आहे, त्यामुळे दंडित केले बॉलरला. आता संधी असेल फलंदाजाकडे. फ्री हिट, एक मोठा हिट इथे गरजेचा असेल संघासाठी, कारण धावा रोखल्या गेल्यात. 25 ला 2. फिरोजने थोडीशी चूक केली. बॉल हातातून निसटला. आता या संधीचं सोनं करायचंय. स्ट्रायकिंग इनला अभि पळसकर. संधी आहे, स्वतःला सिद्ध करायचंय. टॅलेंट आहे या खेळाडूकडे.
चला तिसऱ्या पंचाने हा व्यवस्थितपणे पडताळणी करून निर्णय दिलेला आहे, त्यामुळे विनंती आहे फार वेळ घेऊ नका. फिरोज धावफलकावर धावा आहेत 25, 2 गडी बाद. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला अभि. फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, एकच धावी ते मिळेल. फ्री हिटवर अलीकडे मोठे फटके येत नाहीत आणि याचं कारण आहे गोलंदाजांकडे व्हेरिएशन आहे. कधी वाईड यॉर्कर टाकले जातात, कधी परफेक्ट यॉर्कर असतात, काही वेळेला बाउन्सर टाकला जातो, स्लोवर वन, नकल बॉल, भरपूर व्हेरिएशन गोलंदाज आता वापरतात. त्यामुळे फ्री हिटवर मोठा फटका येणं हे तेवढंच शक्य नसतं बहुधा. यावेळेला देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आज सूर सापडत नाहीये. गाडीला ट्रॅकवर आणायचंय, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श तेवढासा चांगला नव्हता. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी गमावलेत अलमभाई पठाण बारजी या टीमने. म्हणजेच काहीतरी 18 बॉलमध्ये 27, 9ची सरासरी पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी 2 विकेट्स घेतलेत, पण ते अजूनही आपण पाहिलं तर येणारी 5 षटके ते शिल्लक आहेत. खराडी चषक टेनिस क्रिकेट विश्वात ज्या स्पर्धेचा भरपूर बोलबाला राहिला, पारितोषिकांची भरपूर खैरात असते प्रत्येक पर्वामध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 2,22,222, द्वितीय क्रमांकासाठी 1,11,111, तृतीय क्रमांकासाठी 55,555, चतुर्थ क्रमांक 33,333, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, LED TV, भरपूर पारितोषिक आहेत. वैयक्तिक कोट्यामध्ये देखील अशी पारितोषिकांची भरपूर बरसात असतानाच मायबाप क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक आहेत. लकी ड्रॉ, भाग्यवान विजेत्यांना देखील पारितोषिक मिळणार आहेत. गजलक्ष्मी ज्वेलर्सच्या माध्यमातून एक सोन्याची नथ, त्याचबरोबर मातोश्री डेव्हलपर्स यांच्याकडून होम थिएटर. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर ठेवलाय बॉल. राहुल सातव आपला स्पेल इथे कंटिन्यू करत असताना ओ नंबर 4 साठी दाखल झाले. पहिला चेंडू त्याने वाईड यॉर्कर टाकलाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडासा दूर खेळा, चेंडू आहे निर्धाव. पुन्हा गतीमध्ये व्हेरिएशन मिश्रण पाहायला मिळते. पहा श्रीखुनी बॉलकडे फक्त पाहत उभा राहिलाय, पाय चाललेले नाहीयेत आणि कमालीची गोलंदाजी केली जाते. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयश. आता तिसऱ्या पंचांना पाचारण केले जाते वाईट बॉल साठी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिझी होतील. ऍक्शन रिप्ले मध्ये हे दाखवलं जाईल. तिसरे पंच सध्या पाहत आहेत कशा पद्धतीने हा चेंडू पिच केलाय, कुठे टप्पा पडला, वळण होतं का बॉलला, आणि आपल्या मेगा स्क्रीनवर देखील ह्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर विनंती आहे, मुख्य गेट मध्ये गाड्या पार्क करू नका. तिथले ते सिक्युरिटी काका आहेत, आपल्याला विनंती की आपण थोडंसं लक्ष द्या, तिथे गाड्या कुणाला पार्क करू देऊ नका. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू गमावलाय, कारण तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार आहे. दुसऱ्या चेंडूवर देखील रन आलेली नाहीये. धावफलकावर 27 धावा, 2 गडी बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. राहुल सातव काय प्रभावित केलंय, 1.2 षटके त्यांनी टाकली. धावा खर्च केल्यात फक्त 1 धाव खर्च केली आहे. 1 गडी त्याने बाद केलाय. अकुटप्प्याचा बॉल पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर वेगाने पोहोचेल. मिड ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचला देखील आणि ते वेगाने सिंगल पूर्ण केली. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पण तो एका धावेवर यावेळेला समाधानी व्हावं लागतंय, कारण क्षेत्ररक्षण उत्कृष्ट दर्जाचं पाहायला मिळालं. 28 वर धावफलक पोहोचलाय. 3.3 षटक आतापर्यंत टाकली गेली. गोलंदाज पूर्णपणे हवी ठरलेत. फलंदाजांना कमबॅक करावं लागेल. 8 षटकांची लढत आहे. NB स्पोर्ट्स फाउंडेशन गोलंदाजीचा निर्णय घेतला, चांगली गोलंदाजी. फॉलो थ्री मध्ये अडवलाय. धावांसाठी संघर्ष चालू आहे. कमालीची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाला आपली भूमिका माहिती, आपला रोल काय हे माहिती आहे, आणि त्यानंतर अचूकता दाखवली गेली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. NB स्पोर्ट्स फाउंडेशन निलेशदादा भिंताडे यांच्या मालकीचा संघ आज आवर्जून सागरदादा भिंताडे, चंदूशेठ गोगावले, सचिनजी बाड हे उपस्थित आहेत. हा सामना ते पाहत आहेत. आपले देखील स्वागत. गती कमी केली, परंतु यावेळेला पंचांचा निर्णय आला वाईट बॉल. हे व्हेरिएशन थोडंसं अंगलट आलं.
राहुल सातवचं भरपूर कौतुक आम्ही केलं, ते पशीने पडलेलं दिसत नाही आणि त्यानंतर थोडासा बदल त्याने केला, वाईट बॉलचा सिग्नल. भरपूर वेळानंतर अतिरिक्त धाव त्याने खर्च केली. धावफलकावर 29 धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतोय. पण धावा गरजेचे आहेत. परफेक्ट यॉर्कर भेदकता टोक रेसिंग यॉर्कर हलक्यात आणि स्वतःचा बचाव केला. एक धावी ती प्राप्त केली. सिंगल बरोबरच 30 धावा स्कोर कार्डवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुलच्या खात्यामध्ये 1 विकेट. आतापर्यंत 11 चेंडू टाकले, त्यानंतर 4 धावा खर्च केल्या. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. आता या षटकाचा शेवटचा बॉल तो टाकेल स्ट्रायकिंग एंडला श्री. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय, निर्धाव चेंडू येतोय. वा, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. चौथ्या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 30 धावा 2 गडी बाद. आलमभाई पठाण वारजे हा संघ इथे फलंदाजी करतोय. येणारी 4 षटकं शिल्लक आहेत. पहिली 4 षटकं गोलंदाजांच्या नावावर राहिली आहेत. पण येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत नरेश ढोमे सर. या सर, आपले स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू गोपी सर, थँक्यू शैलेश सर. जाऊया मैदानामध्ये. आलमभाई पठाण वारजे संघ 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकामध्ये श्रीकांत खुणे आणि अभि पळसकर ही जोडी मैदानामध्ये आता फलंदाजी करताना दिसते. चांगला फटका आहे, ड्राईव्ह करतोय चेंडू वाईडिश मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक अडवतायत आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. फिरोज शेखच्या हातामध्ये चेंडू यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. आलमभाई पठाण वॉरियर्स विरुद्ध निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या 2 संघामध्ये एक चांगली लढत आपल्या समोर बघायला मिळते. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. इथे फलंदाजाने सोडून दिलाय, मात्र चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे. 85 हुज्जत घालायचं काही काम नाहीये. खेळाडूंना विनंती आहे. श्रीकांत खुणे स्ट्राइक एंड वरती 13. 15 चेंडू मध्ये 13 धावा. 2 चौकार जरूर श्रीकांतच्या बॅट मधून. आणि यावेळेस इनसाइड आउट, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उचलला. 1 टप्पा घेत डीप लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करेल चेंडू. 4 रन, महत्वाचा चौकार. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन नाणेफेक जिंकलेली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला त्यांनी आलमभाई पठाण वारजे संघाला निमंत्रण दिलं आणि काय कडाक्याची लढाई सुरू आहे इथे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. हो हो हो, इथे परफेक्ट शॉट आणि 6 धावांची उमटेल मोहोर चेंडूवरती षटकार. सहा धावा इथे 41. या अगोदरच्या 2 बॉल पूर्वी आपण श्रीकांत खुणेची फलंदाजी बघितली होती. स्ट्राइक रेट 100च्या खाली होता, मात्र 1 षटकार 1 चौकार खेचत तो स्ट्राइक रेट 125च्या पुढे नेलाय. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र अगदी चांगला आहे आणि श्रीकांत खुणे होईल बाद. धक्का, तिसरा, 3 गडी बाद. 42. धाव फलकावरती धावा 42 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंचावरती आयोजक पुणे शहर क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांचे अत्यंत जवळचे मित्र MP यादव सर सुद्धा बसलेले आहेत.
अनेक असे मित्र आहेत की गेले 10-15 वर्ष मी सातत्यानं पप्पूदादा गरुड यांच्या बरोबर बघतोय. त्यापैकीच MP यादव हे एक मित्र आहेत. सन्माननीय बापूसाहेब भंडारी उद्योजक इथे उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीनचं सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आम्ही सन्माननीय संतोषजी भंडारी हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक 5वं इथे संपणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 42 धावा 4 गडी बाद आलमभाई पठाण वारजे. तर नवीन षटक इथे सुरू होणार आहे. कृष्णा पवार इथे बाद होऊन परततोय. मोठा धक्का. ISPL मध्ये घसघशीत रक्कम कृष्णा पवारला मिळालेली आहे. मला वाटते 11 लाख रुपये ISPLच्या ऑक्शनच्या माध्यमातून कृष्णा पवारनं कमावलेत आणि कृष्णा इथे शून्यावरती बाद झालाय. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना सूचना आहे, आपण जे लाईटचे टॉवर उभे केलेले आहेत त्याच्यामधून हाय व्होल्टेज करंट पास केलेला आहे, त्यामुळे एवढी मोठी लाईट्स पडलेली आहे. थोडं शॉर्ट सर्किट असेल ना तर तिथे मोठा करंट बसू शकतो. त्यामुळं टॉवरच्या बाजूला थांबू नका, कोणीच टॉवर्सला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. टॉवरच्या जवळ उभे राहू नका, कारण आपलं स्वाभाविकपणे एखादा हात आपण टॉवरला लागणार आणि तिथे जर करंट असेल तर मोठा अपघात संभवतोय. 3 फेज करंट तिथे आपण पास केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि टॉवर जवळ कोणी जाऊ नका. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सूचना, लकी ड्रॉ पुरुषांसाठी 20 रुपये कुपनची किंमत आहे आणि तुम्हाला होम थिएटर मिळणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. महिलांसाठी सुद्धा 20 रुपये कुपनची किंमत आहे, त्यांना सोन्याची नथ मिळणार आहे. उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक 3rd यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा नाही, पहिल्या टप्प्यासाठी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराबरोबर 48 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आलमभाई पठाण वारजे संघ फलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी आता बघतोय आपण संदेश पार्टे आणि अभि पळसकर यांना. स्ट्राईक एंड वरती अभि, नॉन स्ट्राईक एंड वरती संदेश पार्टे, तर गोलंदाजीसाठी शफिक शेख. खूप मोठी नाव आहेत क्रिकेट मधली. या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरीने आपलं लक्ष वेधून घेतलेलं. शफिकचा हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा, तिथे पुन्हा 4. आपल्याच गोटामध्ये अर्थात डी मध्ये पाठवलेला हा चेंडू अभि पळसकर कडून शानदार चौकार. चार धावांच्या बरोबरीने धावफलक 52 वरती पोहोचतोय. मागच्या काही चेंडूंमध्ये खूप मोठी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 21 धावा 11 चेंडू मध्ये बनवल्यात अभि पळसकरनं. चांगला लय मध्ये याबरोबर स्वीपचा फटका खेळायचा होता. चेंडूच्या लाईन मध्ये येऊ शकला नाही, कनेक्ट करू शकला नाही यावेळेस अभि पळसकर. चांगला चेंडू ठरेल आणि षटक 6वं सुरू असताना 52 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संदेश पार्टे नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. पुण्यातून खूप मोठमोठ्या स्पर्धा संदेशनं खेळलेल्या आहेत. आपण पाहतो देशातच नाही तर देशातल्या बाहेर जाऊन देखील संदेशनं पुण्याचा गौरव वाढवलेला आहे. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये बेंगलोरी स्ट्रायकर्सचा कोच म्हणून संदेश पार्टेची निवड झालेली आहे. या हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र कॅच सुटतोय. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे. वाऱ्याचा वेग आहे दोघांच्या पायांमध्ये आणि त्याच चपळाईनं धावा काढतायत 2. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये
आलमभाई पठाण वारजे. पुणेकरांसाठी ती गौरवाची गोष्ट आहे, कारण नॅशनल लेवल ISPL IPLच्या धर्तीवरती टेनिस बॉलची स्पर्धा आहे आणि त्यामुळे तिथे बेंगळुरू स्ट्रायकर्सच्या संघाचं मार्गदर्शक पद मिळवणं हा खरं तर संदेश पार्टे यांच्या कामगिरीचा गौरव आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये संदेशने ज्या प्रकारची कामगिरी केली टेनिस क्रिकेटमध्ये, त्यामुळं ही पोझिशन त्यांच्यासाठी अतिशय योग्य आहे आणि योग्य खेळाडूची निवड केली कोचपदी, याबद्दल बेंगळुरू स्ट्रायकरचं देखील आम्ही अभिनंदन करतो. 55 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 2 षटकं इथे शिल्लक आहे. हाणामारीची, मारसोडीची, तोडफोडीची षटक आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपल्याला बघायचं इथे आलमभाई पठाण वारजे संघाची फलंदाजी, तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांना कसं रोखेल हे देखील औत्सुक्याचं असेल. संदेश पार्टे आणि अभि पळसकर हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये आहेत, तर गोलंदाजीमध्ये हलकासा बदल होईल. NB फाउंडेशन कडून नवीन षटक टाकण्यासाठी डावखुरे हाताचा गोलंदाज विक्रांत चौहान गोलंदाजीसाठी तयार होतोय. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ साठी कूपन हवेत त्यांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आपली कूपन खरेदी करा. 20 रुपये कूपनची किंमत आहे, मात्र सोन्याची नथ आणि होम थिएटरची किंमत भरपूर आहे. वाईट चेंडू आहे, बरोबरीनच धावफलक 1 ने पुढे पोहोचणारे 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. यस, अक्रॉस द बॅट उचललाय चेंडू आणि या 6 धावांचा एक धडाका बघायला मिळेल. षटकार. सन्माननीय अनिकेत दादा झेंडे युवा नेते उपस्थित होत आहेत. क्रिकेट नियामक मंडळ पुणे शहरचे अध्यक्ष पप्पू दादा गरुड यांच्याकडून स्वागत. सन्माननीय सूरज दादा कोठावळे हे अतिथी उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. त्यांच्या समवेत आलेले मित्र कार्यकर्ते आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. 62 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 62. 7वं षटक सुरू आहे. अजून 10 चेंडू खेळायचे. आलमभाई पठाण वारजे संघाला स्कोअर निश्चित मोठा होणार. कालचे संध्याकाळ आपण पाहिले असेल, कालच्या रात्रीच्या सत्रातले सामने, तर काल जे धावांचे पाठलाग होते काल यशस्वी झालेले बघितलेत आपण. आणि 8 षटकांच्या लढतीमध्ये 80-85 धावा होत होत्या, त्या देखील पार होत होत्या. त्यामुळे आज मोठा स्कोअर पाहिजे. 100 पेक्षा जास्त धावा बनवल्यानंतर कदाचित तो स्कोअर सुरक्षित ठरलेला आहे या षटकामध्ये, या स्पर्धेमध्ये. मात्र खूप क्वचित प्रसंगी असे स्कोअर देखील आलेले आहेत, त्यामुळे खूप रंगतदार लढती बघायला मिळाल्यात. यास परत एकदा मोठा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या कडे फक्त बघत राहिलेला आहे. हताश होता तो. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटकार. बघा 6 धावांच्या मुळे धावफलकाला देखील या षटकाराच्या बरोबर धावफलक 68 वरती पोहोचलेला आहे. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 68. विक्रांत चौहान खर्चिक ठरलाय. विक्रांत चौहान 28 धावा त्याने खर्च केल्या, मात्र 9 चेंडू टाकलेले आहेत आणि 1 गडी जरी बाद केलं असेल तरी 28 धावा म्हणजे भरपूर होतात 9 चेंडूंमध्ये. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला आणि झेल होणार आहे. तरी देखील फलंदाज धावतायत. पंचांचा निर्णय अजून आपल्यापर्यंत येत नाहीये, त्यामुळे झेल झाला आहे का
तर पंचांनी या ठिकाणी तसं कळवावं. नो बॉल असेल तर नो बॉल द्यावा, नसेल तर तिसऱ्या पंचांकडे यावं. पण अजून काही घडलेलं नाहीये. फलंदाज बाद आहे. अडुसष्ट धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. अडुसष्ट 69 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विक्रांत चव्हाण. षटक जरी खर्चिक राहिला असेल तरी 2 फलंदाज बाद झालेले आहेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं अभि पळसकर सारखा फलंदाज निश्चित अडचणीचा ठरला असता. संदेश पार्टे अजय कदम ही जोडी मैदानामध्ये बराच वेळ झालं. संदेश पार्टे फक्त नॉन स्ट्राईक एंडलाच होता, आता त्याला स्ट्राईकला संधी मिळते आणि 1 धाव घेत संदेश खातं खोलणार आहे. धाव फलकावरती 70. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक इथे आता आपण बघूया स्लॉग ओव्हर्स मध्ये. नवीन गोलंदाज सिद्धार्थ हेटकळे. डावखुरे हाताचे भरपूर सारे गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत एनबी फाउंडेशनच्या संघामध्ये. नॅचरल स्विंग असतो, त्याने बॉल असा झटकला तरी सुद्धा तो स्विंग होतो, तरी तो बाहेर जातो, लेग कटर होतो. आणि त्यामुळे त्याच्याकडे जर थोडं स्किल असेल सिद्धार्थ सारखं तर तो यशस्वी ठरतो. इथे फुल टॉस होता, कव्हर्सला चेंडू आहे, डीपेक्षा कव्हरचा क्षेत्ररक्षक. हो हो हो, फुटबॉल केलाय त्याने चेंडूला आणि आतमध्ये थांबवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. टेनिस बॉलला सुद्धा फुटबॉल बनवलं जाऊ शकतं. काही धावा सेव्ड करायच्या, तुम्ही कशाही करा, सेव्ड करा. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जात असेल तर 4 धावा मिळत आहेत, परंतु आतमध्ये थांबवत असेल तर काही धावा निश्चित अडवता येणार आहे आणि तेच काम इथे क्षेत्ररक्षकाने केले. 73. 5 गड्याच्या मोबदल्यात सिद्धार्थ हेटकळे. फलंदाजीसाठी अजय कदम. वाईड चेंडू आहे, अजून 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. 2 धावा या अगोदरच्या चेंडूवरती, 3 आता 2. 5 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 75. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आलमभाई पठाण वारजे संघाच्या. सिद्धार्थ हेटकळे संदेश पार्टे समोर. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न संदेशचा. स्क्वेअर डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये हातामध्ये येऊ शकत नाही चेंडू, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता संदेशचा. त्याने बघितलं की पहिले जितका वेगानं तो धावून आलेला आहे, जर इथे अडवला तर धोका होऊ शकतो. परंतु एकदा सुटल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागतो, तो काही झाला नाही. आणि जरी दुसऱ्यांदा चेंडू मिस होत असेल हातातून तरी पुढची धाव मात्र मिळवता आली नाही संदेशला. 76 धावा
यस, फटका बॅटच्या मध्यावरती आहे का? लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये गोलंदाज स्वतः मागे जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांमुळे 2 धावांबरोबर धावफलक 78 वर पोहोचेल 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे षटक मैदानामध्ये, शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर जरी 83 असला तरी त्याच्या पुढे जाणं महत्वाचं ठरणार आहे. 78, 80, 85 धावा विजयासाठी आजपर्यंत आपण पाहिले पुरेशा ठरल्या नाहीत. आणि तिथे जर क्षेत्ररक्षण करणारा संघ आलमबाई पठाण असेल. यस, चांगला चेंडू आहे. धावफलकावरती 78 आणि त्यानंतर पाठलाग करताना खर तर क्षेत्ररक्षण करणारा संघ असणार आहे आलमभाई पठाण. त्यामुळे 85 धावा ओलांडताना जरूर मेहनत घ्यावी लागणारी. अजूनपर्यंत 78 आहेत. चांगला फटका आणि इथे लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. शेवटच्या षटकामध्ये देखील षटकाराची सरबत्ती. 6 धावांबरोबर 84 5 गड्याच्या मोबदल्यात. महागडं ठरलंय हे षटक. 14 धावा सिद्धार्थ हेटकळेला आतापर्यंत खर्च करावे लागलेले आहेत. एका चेंडूवरती 3 धावा आल्यात. मात्र एक षटकार आलेला आहे. इथे एक वाईड चेंडू जरी त्याने टाकला होता त्यामुळे अधिकच्या धावा खर्च झाल्या त्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे कव्हर्सला खेळलाय क्षेत्ररक्षक. डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडूवरती पोहोचेल आणि सीमा रेषेच्या बाहेर जाईल चेंडू. 4 रन्स शेवटच्या चेंडूवरती. एकूण 18 धावा 8व्या षटकामधून. 88 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आलमभाई पठाण वारजे संघ. एकूण 90 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी संघाला. 89 धावांची आवश्यकता आहे. तर यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे लगेच होणार आहे. मॅच आहे शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर विरुद्ध रहीम 11. रहीम 11चे संघनायक आणि शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगरचे संघनायक. तात्काळ आपण टॉस साठी चला. शिरसाट स्पोर्ट्सचे संघनायक अहिल्यानगर आणि रहीम 11चे संघनायक पुणे विरुद्ध अहिल्यानगर अशी लढत आता या ठिकाणी होणार आहे. 2 जिल्ह्यांमधले हा सामना. काल देखील आपण सोलापूर विरुद्ध पुणे अशी लढत बघितली होती तर तिथे पुणे संघाने सरशी मिळवली. हमराज मृत्युंजय हा संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये कालच्या रात्रीमध्ये दाखल झाला. तर आज कोण दाखल होणार आहे? 4 संघांमध्ये लढाई अजून अबाधित आहे. त्यामध्ये NB फाउंडेशन विरुद्ध आलमभाई पठाण वारजे आणि यानंतरचा सामना रहीम 11 विरुद्ध अहिल्यानगर शिरसाट स्पोर्ट. 4 संघांमधून एक संघ विजेता ठरणार आहे आणि 4ही तगडे ताकदवान संघ आहेत. खुल्या गटांमध्ये महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन NB अवध संघाने बक्षिसं मिळवलेली आहेत, विजेतेपद मिळवलेली आहेत. त्यामुळे त्या संघाची ताकद देखील मोठी आहे. रहीम 11 देखील 40+ मध्ये खुल्या गटामध्ये अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवलेली आहेत. त्यामुळे या 2 संघांमध्ये अधिक कडाक्याची लढाई आपल्याला बघायची. तर तुर्तास मैदानामध्ये सुरू असलेली मॅच सुद्धा तितकीच कडाक्याची आहे. आलमभाई पठाण वारजे विरुद्ध निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. 89 धावांचं आव्हान आहे निलेश दादा भिंताडे फाउंडेशन संघाला जिंकण्यासाठी. आव्हान निश्चित मोठं आहे. 8 षटकांमध्ये जवळपास 11 धावांपेक्षाही जास्त धावा बनवाव्या लागतील. 11 धावांची सरासरी ठेवली इथे कायम निलेश आलमभाई पठाण वॉरियर्सनं. तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशननं त्याच्यापेक्षा थोडंसं पाऊल पुढे टाकावं लागेल. संघनायक आलेले आहेत इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मी विनंती करतो उद्योजक सन्मान्य संतोष शेठ भंडारी, उद्योजक सन्मान्य बापूसाहेब भंडारी या अतिथींना विनंती आहे आपण या आणि टॉस करायचा आहे. त्याचबरोबर सन्मान्य अनिकेत दादा झेंडे, सन्मान्य सूरज दादा कोठावळे,
आयोजक पप्पूदादा गरुड आणि त्यांचा मित्रपरिवार इथे टॉस प्रसंगी उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर विरुद्ध रहीम 11 या मजबूत संघांमध्ये मॅच होणार आहे आणि दरम्यान मैदानामध्ये मॅच सुरूच राहील. 89 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. शिरसाट स्पोर्ट्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी रहीम 11ला त्यांनी आमंत्रण दिलंय. तर पाहूया निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन 89 धावांपर्यंत पोहोचतील की त्यांना मध्येच अडवलं जाईल. मॅच निश्चित महत्वाची आहे आणि ही मॅच रंगवण्यासाठी आवाज सुद्धा तितकाच गोड आहे. या शैलेश सर, स्वागत आहे. चला आपण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. पहिल्या डावाचा खेळ संपला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निलेश दादा भिंताडे 11 या संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काही अंशी तो निर्णय सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण पाहिला तर यशस्वी झाला, परंतु त्यानंतर अभि पळसकर यांच्या बॅटमधून आपण षटकारबाजी पाहिली. शेवटच्या काही षटकांमध्ये ज्या धावा इथे उभ्या करण्यामध्ये बॅटरला यश मिळालं. तब्बल 88 धावा पूर्ण केल्यात आणि 89 धावेंचं लक्ष्य इथे जे उभं केलं गेलंय त्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू होतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल सातव, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहायला मिळतात नजमुल मंडल. दोन्ही उजव्या शैलीचे इथे विस्फोटक बॅटर आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ते सज्ज होत आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तर लेजंड खेळाडू संदेश पार्टे गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. पंचांचा इशारा इथे येतोय, लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. पंचांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात. 89 धावेंचा पाठलाग 48 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने केला जाईल आणि कशा पद्धतीने इथे रोखला जाईल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे काहीशी अतिरिक्त उसळी. त्यानंतर आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. धाव घेतली जाते पहिली वेगात. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगामध्ये पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय अगदी योग्य पद्धतीने तिथे सजवलं गेलं. ज्या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत अगदी त्याच ठिकाणी इथे चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला काहीशी उसळी देण्यात आली. स्वप्नील रमेश पठारे या मान्यवरांचं शुभागमन या क्रीडानगर मध्ये होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सर. आपण या क्रिकेटच्या मैदानामध्ये
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात आणि आपलं स्वागत इथे राहुल सातवच्या बॅट मधून देखील करण्यात येत आहे. लगेचच पुढच्या चेंडूवरती चौकार ठोकून मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. तर धावसंख्येमध्ये देखील 4 धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील काहीसा आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न म्हणावा तसा चेंडू बॅट वरती आला नाही. सिंगल त्या दरम्यान प्राप्त केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आय कोऑर्डिनेशन देखील आपण पाहिलं. फक्त डोळ्यांनी इशारा आणि त्या दरम्यान प्राप्त केलेली सिंगल एकेरी धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 7. 89 धावेंचा पाठलाग आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग, या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटल्यानंतर पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. पुढचा चेंडू इथे देखील बॅटची आतली कडा आणि त्यानंतर चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती तिथे चेंडू फील्ड केला जातोय. चेतन भाटे आपण पाहतोय तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक आतापर्यंत इथे 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्या. त्यामध्ये एक चौकार आहे. चांगली गोलंदाजी इथे संदेश पार्टे यांची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत बॅटरला रोखून ठेवण्याचं काम केलंय. एक चौकार आलाय जरूर, परंतु बाकीचे चेंडू अगदी सुरेखरित्या या ठिकाणी हाताळले जातात. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय. इथे होईल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे षटकाराची मोहर त्यावरती लावली जाते. डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेळेस इथे हाताळला जातो त्या वेळेस एक मोठा फटका. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता आपले सर्व मान्यवर, स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने सर्व मान्यवर मंडळी करतात. मुलाचं सहकार्य, त्याचबरोबर आयोजन कमिटीला देखील सहकार्य करणारी ही सर्व आमची मंडळी, सर्व आयोजन कमिटीला नेहमी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या समोरून अगदी वळण घेणारा हा चेंडू इथे हाताळला जातोय. षटकाराचं प्रत्युत्तर इथे देण्यात आलं निर्धाव चेंडूने. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते ती 14. 89 धावेंचा पाठलाग आणि 89 धावेंच्या पाठलागाची सुरुवात इथे काहीशी संमिश्र स्वरूपाची झाली आहे. पहिल्या षटकामध्ये चौकारही आला, षटकारही आलाय, निर्धाव चेंडू देखील आलेत. विकेट मात्र प्राप्त करता आली नाही, कारण दोन्ही बॅटर तिथे अगदी विचारपूर्वक इथे फलंदाजी करतायत. चांगल्या चेंडूवरती प्रहार, खराब चेंडूवरती इथे आपण पाहिलं तर प्रहारावरती प्रहार, मोठे प्रहार इथे केले जात आहेत. चौकार षटकार खेळले जात आहेत. एखादा चांगला चेंडू त्याला सन्मानाने सिंगल डबल धावेसाठी देखील परावर्तित केलं जातंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय डावखुरे शैलीचा फिरकीचा जादूगर चेतन भाटे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. पाहूया या मॅच मध्ये, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यष्टांच्या मागे आपण पाहतोय कृष्णा पवार आहे. यष्टांच्या मागे आपण पाहतोय कृष्णा पवार. षटक क्रमांक 2 ची सुरुवात स्ट्राईकला असेल नजमुल मंडल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होती 16. 16 रन्स विदाउट लॉस. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली बॅटिंग आहे, त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. पुढचा चेंडू चेतन यांचा, नजमुल यांच्यासाठी. पुन्हा एकदा आडव्याच बॅटचा वापर.
डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून जाईल चेंडू सीमारेषा पार. धन धन करत येतोय सुरेख आणि देखना फटका चौकार. 4 धावेंसाठी. स्वीप शॉटचा इथे चांगला वापर करण्यात आला. अगदी आपण पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅट फिरवली गेली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मुख्य स्क्रीन वरती देखील लहान मुलं या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. आनंद घेतायत. पुन्हा एकदा इथे जागा बनवली आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल एशा कव्हर बाउंड्रीला भेदत. येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24. 24 रन्स विदाउट लॉस. सुरेख अशी फटकेबाजी. चांगली बॅटिंग इथे आपण नजमोल यांची पाहतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी ते करतायत आणि धावा देखील बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसला जातोय. या अगोदरच्या दोन्ही चेंडूवरती केलेले मोठी वार आणि त्यानंतर चेंडूला केलेलं फरार चौकारासाठी आपण पाहिलंय. परंतु इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 24. हे दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 24 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिडअपच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न. परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. एक धाव वेगात पूर्ण केली जाते. काही ज्येष्ठ नागरिक देखील या मैदानामध्ये येऊन मॅचचा आनंद घेत आहेत. स्क्रीनवरती देखील मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असे स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने वाढली जाते. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळतं यश. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय. एक खणखणीत चौकार. 4 धावेंसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा झाल्यात. जी सुरुवात गरजेची होती ना ती सुरुवात तर झाली आहे. दोन्ही बॅटरने चौकारांवरती चौकार ठोकून काढलेत. पहिल्या षटकामध्ये संदेश भाटे यांनी 14 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये चेतन भाटे यांनी 15 धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. शेवटचे 36 चेंडू आणि 60 धावेंची गरज आहे. 36 चेंडू 60. काहीस सोपं आव्हान आहे तर काहीस अवघड देखील आहे. इथून पुढचा प्रवास पॉवर प्लेची षटक संपल्यानंतरचा कशा पद्धतीने केला जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा. फिल्डिंग टीम आपल्याला 35 मिनिटं दिलेली आहेत 7 षटकांसाठी. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्याच वेळेमध्ये ती षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या. तिथे कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही याची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. अभि. पहिला चेंडू. मोठा प्रहार. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार 6 धावेंसाठी. अभि खराडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. परंतु दिशा
इथे कुठेतरी भरकटली जाते, शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून इथे उसळी घेतोय आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि याच फटक्यांसाठी नजमुल यांची एक ओळख आहे, मोठे मोठे फटके खेळण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये देखील त्यांना यश मिळते. आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 12 धावेंवरती ते नाबाद आहेत. आणि अशा धावसंख्येचा ज्यावेळेस तुम्हाला पाठलाग करायचा ना, असे फटके तुम्हाला सातत्याने खेळावेच लागतात. पहिल्या चेंडूवरती अभि यांचं स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 35. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे दोन्ही बॅटर मध्ये सुरू आहे. एका बाजूने राहुल सातव एखादा मोठा फटका खेळल्यानंतर सिंगल डबल प्राप्त करण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण पाहिलं तर नजमुल यांच्या देखील बॅट मधून षटकार आला आणि लगेच पुढच्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही बॅटर कडून. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. 36 रन्स ऑन बोर्ड. इथे देखील इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. पायाचा वापर. चेंडू इथे अडवला जाईल. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहतोय. अगदी पायाचा वापर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय, अडवला जातोय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या तर राहुल सातव यांच्या बॅट मधून देखील 2 धावा इथे सांघिक खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 38. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण. फेकी इथे भरकटली आहे परंतु कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला परंतु 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40. रस्त्यावरती इथे गाड्या लावायच्या नाहीयेत. रस्त्यावरती इथे व्यासपीठाजवळ तुम्ही गाड्या लावून मॅच बघू नका. गाड्या बाहेर पार्क करा आणि मॅच बघायला आतमध्ये या किंवा त्या पडद्याच्या मागे गाड्या लावा. बाउंड्री लाईनच्या जवळ जी गाडी उभी आहे ती पटकन काढून घ्या. थोडस सहकार्य करा. आयोजक प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगा ही सूचना देतात. गाडी बाउंड्री लाईनच्या लगोलग कोणी उभी करू नका. पार्किंग मध्ये गाडी पार्क करा आणि आरामात मध्ये मॅच बघा. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता लहान लहान मुलं आपल्या वडिलांबरोबर देखील मॅचचा आनंद घेतात. क्रिकेट काय आहे ते त्यांना अजूनही कळत नसेल परंतु एवढं भव्य दिव्य आयोजन आहे, नियोजन आहे. सर्वत्र लाईट्स इथे पेटवल्या गेल्यात आणि वडील इथे मॅच बघण्यासाठी आलेत. त्यांच्या बरोबर येऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील ते या ठिकाणी आलेले आहेत. कंटाळा आला तरी मॅच बघायला इथे त्यांची उपस्थिती आहे. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता मित्रमंडळी एकत्रित येऊन या मॅचचा आनंद घेतात. फार खुश होतात. आमचे कॅमेरामॅन त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. मुख्य स्क्रीन वरती आपण दिसतोय आणि दिसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 2 लहान मुलं देखील आहेत. खांद्यावरती हात टाकून अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य स्क्रीन वरती आपण ते पाहू शकता. धावसंख्येकडे आपण थोडस लक्ष देऊ. 40 धावा आतापर्यंत झाल्या. 3रं षटक सुरू आहे. या षटकामध्ये एक षटकार आलाय. दुहेरी धावा आल्यात. सिंगल प्राप्त झाली आहे. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 49 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे हलकासा काटा बदलतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर इथे चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू असेल निर्धाव. या गोलंदाजीची गरज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली तर अलमभाई पठाण या संघाला आहे तर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे बॅटिंग टीमला देखील करायचा आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने. हा चेंडू देखील डॉट आहे. पहिल्या 4 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात परंतु त्या पुढच्या 2 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 40 विदाउट लॉस. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. अजूनही 49 धावा करायच्या आहेत आणि षटकांचा जर विचार केला तर अजूनही 5 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे 30 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 49 धावेंची गरज. 30 बॉल 49. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा संदेश पार्टे वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला ज्यावेळेस पॉवर प्ले होतं. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक डीप वाईडिश लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यशस्वी प्रयत्न आहे. सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहतोय श्रीकांत खुणे यांचं. गोलंदाज देखील खुश आहेत. बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे चेंडू अडवला जातोय. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 42. षटकाची सुरुवात दुहेरी धावेने होते. अजूनही 29 चेंडू आणि 29 चेंडूंमध्ये 47 धावेंची गरज. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय. एक धाव त्या दरम्यान वेगवान पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा. 22 स्वरूपाची धाव आहे. एक धाव महत्वाची आहे. आणि या दोन्ही बॅटरचं जर आपण कॉम्बिनेशन पाहिलं, आय कोऑर्डिनेशन जर पाहिलं तर अगदी हलकीशी संधी आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. दोन्ही बॅटरकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरने इथे 10 चेंडू खेळलेत आणि 21 धावा केल्यात. धावसंख्या 43 आहे. एकच धाव फक्त अतिरिक्त आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 43 धावा झाल्यात. 43. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये आहे अगदी आपण पाहिलं तर ताकद. चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येत नाही. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला परंतु लगेचच इथे लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बदल. मोठा फटक्यापासून धावेपासून इथे दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हे असं चातुर्य भरपूर वेळा आपण पाहिलेलं आहे. प्रॅक्टिस इथे करू नका. शिरसाट स्पोर्ट्स रोडवरती प्रॅक्टिस करू नका. धावसंख्या 47. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. चॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हर पुन्हा एकदा भेदली जाते. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. आहे की नाही. चौकार आहे. 4 धावा आहेत. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. राहुल सातव यांच्या बॅट मधून परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकलले जात आहेत. मिस्टर 360 आहे. सर्व फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत. 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कट. गॅप इथे भेदण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल वेगात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 53. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद 53 धावा झाल्यात. अजूनही विजयाचं लक्ष शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये विजयाचं लक्ष असेल 36 धावेंची गरज. 24 बॉल 36. निम्मा खेळ इथे संपुष्टात आलाय. अजूनही 24 चेंडूंचा खेळ 4 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील गोपी जाधव सर. आणि पुढील मॅचचा टॉस
आपण इथे लगेच संपन्न देखील करणार आहोत. दोन्ही टीम्स झालंय ना. पुढील 4 षटकांसाठी पुन्हा एकदा गोपी जाधव सर आपल्या बरोबर जोडले जातात. ओ टू कॉम्बॉक्स गोपी जाधव सर. चला कुपन्स इथे उपलब्ध आहेत. प्रेक्षकांना देखील विनंती आहे ज्यांना लकी ड्रॉ मध्ये समाविष्ट व्हायचंय आपल्या या व्यासपीठावरती कुपन्स इथे सुरू झालेले आहेत. 20 रुपयाचं कुपन आहे. महिलांसाठी वेगळं आहे आणि पुरुषांसाठी देखील वेगळं आहे. 2 ड्रॉज आपण रेग्युलर काढतो. प्रत्येक दिवशी 2 ड्रॉ असतात. महिलांसाठी सोन्याची नथ आणि पुरुषांसाठी होम थिएटर हे 20 रुपयाच्या एका कुपनामध्ये भाग्यवान विजेत्याला आपण प्रत्येक दिवशी प्रदान करतोय. ओ टू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा दामोदरजी यादव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नशिबाचा चौकार इथे आलाय. 2 फिल्डरच्या मधून एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा एवढ्या सहज बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. तिथे चौकार आले. आता जिंकण्यासाठी समीकरण आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. 23 चेंडूमध्ये 32 धावा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली राहिली. एकही विकेट गमावलेली नाहीये. 57 ला एकही गडी गमावलेला नाहीये. नजमुलसाठी फुल नेतोता ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळावर आहे आणि सिंगल इथे पूर्ण केली गेली. निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन धनकवडी पुणे हा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय परंतु क्रिकेटमध्ये भाकीत करता येत नाही. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. तिथे प्रेडिक्शन फेल. तो क्रिकेटचा खेळ. तो सर्वोत्तम खेळतो इथे जिंकेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. बॉलर धनाजी लोखंडे तर स्ट्रायकिंग एंडला असेल आता राहुल सातव मिस्टर पीपीएल वाघोलीचा सुपरस्टार. चांगली बॅटिंग केली आज. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. भाग मिल्का भाग जीवाची भाजी लावली आहे. धावांची धावाची चालू राहणार कारण मॅच महत्वाची आहे. आपण पाहतोय खराडी चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. याची देही याची डोळा. दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेला तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 19वे पर्व दर्जेदार आणि नेटकं आयोजन फ्लडलाईटचं क्रिकेट. आज एक मोठी लढत पाहायला मिळते डे 3 मध्ये. या स्पर्धेचे जनक श्री पंढरीनाथ उर्फ पपुशेठ गरुड यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा सातत्याने चर्चेत. गोलंदाज तयार. इनसाइड आउट. कव्हर्स मधून बॉल काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे विकेट बहाल केली जाईल असं वाटलं होतं. खराब थ्रो. गलती से मिस्टेक. आणि याच दरम्यान प्रदीप भाऊ पठारे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटचा सोहळा क्रिकेटचा थरार. चुकीला माफी नाहीये. थोडीशी गंमत झाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करताय. राहुल सातो 35 वर पोहोचलाय. 16 बॉल मध्ये 35. दुसऱ्या बाजूला नजमुल मंडल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू वे मध्ये खेळलाय. वाईट डिश लॉंगा बॉलवर पोहोचेल. सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धनाजी लोखंडेच्या या षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय. मोठा फटका आता आला नाहीये. या षटकामध्ये एक चौकार आला परंतु त्या पलीकडे कोणतेही धावा खर्च केलेल्या नाहीयेत. मंचावर अनेक मान्यवर पाहायला मिळतात. मित्र परिवार आदरणीय पपुशेठ गरुड यांचा जे क्रिकेटवर प्रेम करतात. फॉलिंग स्वीप करायचं होतं पण यावेळेला स्वीप केलाय. लॉंग लेगला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. कमाल धमाल बेमिसाल. तेरी कमाल तू जाने मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. याच दरम्यान आदरणीय रवींद्रजी सातकर सर आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 67 धावा स्कोर कार्डवर. बिनबाद 67 धावा. 5 षटकांचा खेळ ते संपलाय. करण रणरे 13.4. पार्टनरशिप 30 बॉल मध्ये 67 धावा बनवल्या गेल्यात. 89 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. सेकंड इनिंग मध्ये 18 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास गरजेचा. आणि तुम्ही पाहिलं असेल पावसाळ्याच्या दिवसातून आपण छत्री वापरतो. ती छत्री काय करते पावसाला पूर्णपणे थांबवू शकत नाही
परंतु आपल्याला पावसात उभं राहण्याचं धाडस देते. आत्मविश्वासाचं देखील तसंच आहे. आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देत नाही, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि तो आत्मविश्वास घेऊन या मॅच मध्ये लढावं लागेल आलमभाई पठाण 11 वारजी या संघाला. तर दुसऱ्या बाजूला धावा गरजेचे आहेत एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आजच्या दिवसातून कोणता संघ इथे बाजी मारणार या प्रश्नाचं उत्तर येणारे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेवढंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण खराडी चषकचं केलं जाते tenniscricket.in. एकोणनव्वद धावांचं लक्ष 18 बॉल मध्ये 22. सुरुवात चांगली राहिली, एकही गडी गमावलेला नाहीये. पहिल्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी फ्लाइंग स्टार्ट. पहिल्या डावामध्ये वार केला पलटवार दुसऱ्या डावामध्ये झालाय. पहिल्या डावात हल्ला केला, प्रतिहल्ला केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर नंबर 6व्या षटकाची जबाबदारी घेत असताना अभि खराडे. स्ट्रायकिंग एंडला असेल राहुल सातव. मागच्या मॅच मध्ये मी का सामनावीर राहिलो याचं उत्तर या मॅच मध्ये देखील या खेळाडूने दिलं. एक चांगला ऑलराऊंडर. मागच्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा खेळाडू जाणला जातो आणि संघाची गरज नेहमीच तो लक्षात घेतो. तिथून आपला खेळ आक्रमकता भरपूर आहे या खेळाडूकडे. तेवढा चांगला संयम, आक्रमकतेला संयमाची जोड आणि त्यानंतर दमदार कामगिरी. दुसऱ्या बाजूला बॉलर तयार अभि खराडी. कॉम्बॉक्स एन कडून पहिला बॉल इथे टाकत असताना राहुल सातव फेस करेल. हा पहिला बॉल, अकुटप्प्याचा बॉल स्क्वेअर कट केलाय. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांच्या शैलीमध्ये बॉल पाठवले डीप पॉइंटच्या दिशेने. 2 धावा इथे मिळतील. स्क्वेअर कट ज्या ज्यावेळी पाहायला मिळतो आठवण येते गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची. 12 फेब्रुवारी 1949 त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून अक्षरशः गाजवली आणि त्यांच्या शैलीमध्ये शैलीदार फटका इथे पाहायला मिळाला. धावा मिळते 269 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी आता इथून धावा बनवायची असतील फक्त 20. उलट दिशेने खेळ आहे. थर्ड मॅनला फिल्डर नाही आहे. इनटू द गॅप. वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. राहुल सातवच्या बॅट म्हणून येतोय चौकार. सरळ बॅटने धावा येत आहेत, पण असं म्हटलं जातं घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. उलटा पुलटा एखादा परीस ज्या गोष्टीला स्पर्श करतो तिथे त्याचं सोनं होतं. ती गाडी काढा. दुचाकीला परवानगी नाहीये. साइड स्क्रीनच्या इथे ज्या गाड्या आहेत दुचाकी आपल्याला विनंती आहे त्या तिथून बाहेर काढा. खेळामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची दखल घ्या. विनंती वजा सूचना आहे आपल्याला. नाउ बॅक टू क्रिकेट. 73 ऑन बोर्ड, 73 फॉर नन. त्या दुचाकी तिथून बाहेर काढा मित्रांनो, कृपया आपल्याला विनंती आहे. अभी तयार. ओर पिच होता. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता. यावेळेला शरीराचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू होईल इथे. अभिचा निर्धाव चेंडू. नजमुल मंडल 13 बॉल मध्ये 30 वर खेळतोय. राहुल सातव 20 बॉल मध्ये 42. 5 चौकार त्याने खेळीमध्ये साकारलेत. अक्षरशः प्रभावित केलंय. खराडी चषक नेहमीच रास राहिले या खेळाडूसाठी. पण दुसऱ्या बाजूला नजमुलने देखील आज इम्प्रेस केलं. गोलंदाज तयार. यावेळेला पुढे टाकलेला बॉल स्वीप केलाय. पॅडल स्वीप होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भेदत असताना बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता आणि आडव्या बॅटने त्याच्यावर प्रहार केला. हे दृश्य पहा आपल्या स्क्रीनवर. भविष्यातला सुपरस्टार. क्रिकेटचे वेध आतापासूनच लागलेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेची दृश्य डोळ्यामध्ये साठवतोय.
गुडलिनच्या थोडासा पुढे पिच केला, स्लाइटली ओव्हर पिच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बॉल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे देखील मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाव फलक पोहोचल्या तर 78 वर. जमेची बाब राहिले निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी यांची की त्यांनी एकही विकेट गमावलेली नाहीये. दोन्ही फलंदाजांनी जो काही स्टार्ट दिला, आज एक नवीन इतिहास अध्याय इथे रचला जाईल असं चित्र पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधात आहेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, रन मिळेल 1. आणि आता अंपायर सिग्नल आलाय, नो बॉल आहे का? तर येस, हा नो बॉल आहे. गोलंदाजाला दंडित केले, आता फ्री हिट असणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट. धाव संख्या 80, 9 धावांची इथून गरज असेल. डब्ल्यू शोधता आलेला नाहीये. तुम्ही धमाल चित्रपट पाहिलाय का मला माहित नाहीये. त्या धमाल चित्रपटामध्ये 2.5 तास लागला होता डब्ल्यू शोधायला. इथे डब्ल्यू मिळालेला नाहीये. डब्ल्यू शोधायचा आहे. फ्री हिटचा बॉल कमी गतीने टाकलाय, लेन पिक केले, डीप मध्ये फिल्डर आहे आणि आता इथे झेल पकडून काही फायदा नाहीये, कारण हा फ्री हिटचा बॉल आहे. धावा वाचवायच्या असतील. एकच धाव फ्री हिटच्या बॉलवर. उल्लेख केला की तो डब्ल्यू तुम्हाला शोधायचा आहे. धमाल चित्रपटामध्ये शेवटला तो डब्ल्यू मिळाला होता, 2.5 तास लागले होते. या मॅच मध्ये तुम्हाला डब्ल्यू दुसऱ्या डावामध्ये मिळालेला नाहीये. याचा अर्थ असा आहे की गोलंदाज सध्या बॅकफुटवर आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने फटका सजवला. एफर्ट्स खूप चांगले तिथे फिल्डिंग करत असताना श्रीकांत खुणे, अर्थातच श्रीला आपण पाहिलं. बॉल त्याने थांबवला. डेडिकेशन, समर्पण, जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत हे गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ऍपलच्या ऍप स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाहीत. ते घडवावं लागतं. नेतृत्व आणि कर्तृत्व उसणं मिळत नाही. ते घडवावं लागतं आणि तेच इथे दाखवलंय. जिद्द दाखवली, बॉल थांबवला. धावफलक 81 वर. जिंकण्यासाठी इथून पुढे फक्त 8 धावांची गरज असेल. राहुल सातव 48 वर पोहोचलाय. 23 बॉल मध्ये 6 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकलाय. 208.7 चा त्याचा स्ट्राईक रेट. आणि आता अर्धशतक येईल का हा प्रश्न देखील निर्माण झालाय. अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे राहुल सातव. हे नाव सातत्याने लक्षात राहतं. मिस्टर प्रीमियर लीग. वेळेचं बंधन असेल तुमच्याकडे, आता फक्त 1.5 मिनिट शिल्लक आहे, याची देखील दखल घ्या. 2 षटकं संपली आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. एका बॉल मध्ये 6 धावा बनणं म्हणजे क्रिकेट, आणि 6 बॉल मध्ये 1 धाव न बनणं म्हणजे क्रिकेट. 12 चेंडू मध्ये 8 बनवायचे. बॉलिंग ट्रॅकवर चेतन भाटेचा एंड आता बदललाय. लेफ्ट हँडर सीमरचा वापर केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला राहुल सातव 48 वर खेळतोय. अर्धशतक येईल का? पहिला बॉल ओव्हर नंबर 7 चा चेतन भाटे लेफ्ट मोठी विकेटने. हाफ ट्रॅकर होता, कटरचा वापर केलाय. पहिलाच बॉल भरपूर बाहेर टाकला. अंपायर सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. जिंकण्यासाठी आता 7 धावांची गरज आहे. सामना आवाक्यात आलाय पण तू संपलेला नाहीये. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट होईल रे पुन्हा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत. तिथे फिल्डर बॉलला थांबेल असं वाटतंय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते अर्धशतक झळकावलंय राहुल सातवने. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. खर आणि चषक मध्ये 3ऱ्या दिवसामध्ये अर्धशतक आलंय. 24 बॉल मध्ये 50 धावा. राहुल सातव ऑन फायर. यासाठी हा खेळाडू आणला जातो. सातत्य सातत्य आणि सहजासहजी मिळालेलं नाहीये. अथक मेहनत त्याने केली आहे. अनेक मैदानामध्ये आपल्या संघाची गरज ओळखली आहे आणि तिथे धावांचं योगदान देत असताना गोलंदाजी देखील चांगली केली. आज देखील तोच परफॉर्मन्स पाहायला मिळाला. विकेट गमावलेली नाहीये. 208 चा स्ट्राईक रेट. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. चेतन तयार. राहुल साठी या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. विकेट किपरला बीट केलाय. त्यानंतर पहा कृष्णा पवारच्या हातातून बॉल निसटला आणि हातातून निसटलेला बॉल लॉंग स्टॉपला पोहोचलाय. एका धावेची अजूनही गरज आहे. स्कोर लेवल. धावफलक पोहोचले 88 वर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं. चुकीला माफी नाही. आणि आता शेवटची धाव गरजेची आहे. 7व्या षटकामध्येच हा सामना अक्षरशः आपल्या दिशेने खेचून आणला आणि यासाठी निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ ओळखला जातो. मोठ्या मॅचचा मोठा संघ. अनेक स्पर्धा का गाजवल्यात याची आज प्रचिती आली. वी मध्ये खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून बॉल काढलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर केला आणि हा विजयी चौकार. या चौकाराबरोबरच हा सामना इथे फिनिश केलाय. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय.
वेल प्लेड NB फाउंडेशन धनकवडी तर हार्ड लक आलमभाई पठाण 11 वारचे या मॅचचा सुपर हिरो मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली नो डाऊट अर्धशतक ज्या खेळून थळकावले राहुल सातव ठरलाय मॅन ऑफ द मॅच 2 ओव्हर मध्ये चार रन देऊन 2 विकेट्स त्याने घेतल्या फलंदाजीमध्ये अर्धशतक आज ठोकलं आणि तो ठरलाय 54 धावांवर नाबाद राहत असताना मॅन ऑफ द मॅच. तर राहुल आपण त्वरित या आपल्याला सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर पुढचा सामना सुरू होईल. पुढचा सामना जसा सुरू होईल मायक्रोफोनवर आपण ऐकूया पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील अलंकारिक शब्दांचे